तारामती हरिचंद्र पाटील 1000 रुपये मातोश्री टायगर्स सरपाडा या संघाला मात्र विन झाल्याबद्दल या ठिकाणी 1000चं कॅश प्राइज आलेलं आहे ते आपण कलेक्ट करा। संघ मालक जयेश पाटील त्यांना मी विनंती करेन की आपण योगेश तरे यांच्याशी भेट घ्यायची आहे। आरके स्पोर्ट्स सफाळेचे राकेश कुडू यांना मी विनंती करेन की प्लीज आपण यायचे मुख्य मंचावर या। आग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना शेवटचा आणि अंतिम सामना 42वा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 42 मॅच नंबर 42 आपण पाहू शकाल। ओम साई बिलीवर्स सरपाडा वर्सेस MM सोनावे इंडियन्स या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर नारायण वजे आपण यायचंय। मातोश्री टायगर्स सरपाडा हा संघ मात्र या ठिकाणी विन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप छान पद्धतीने ही स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन नियोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट पुन्हा एकदा मंद मंद पावलांनी जय पवार मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतात। ऑल इज वेल अत्यंत दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं। तारामती हरिचंद्र पाटील यांच्याकडून आपण पाहतोय इसकडून या ठिकाणी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। भावेश आपल्या संघाला कॅश प्राइज आपण द्यायचं आपण कलेक्ट करा। मी विलास पाटील सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते भावेश पाटील यांना आपण सुपूर्द करायचंय सन्मानित करायचंय। यस स्टार्ट ऑफ द मॅच यस सिग्नल येतोय अजित पुत्राणी यांच्या माध्यमातून आपण पाहतो। ऑल द बेस्ट जय पवार एका साईडला आपण पाहू शकाल। प्रदीप गरद आमच्या मुख्य मंचावर पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत। टॅप केला जातोय पहिला चेंडू चेतन पाटील मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूपासून मात्र पंकज पाटील पालन यांच्यावर नजर असेल। दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की चांगल्या प्रकारचं क्रिकेट चेतन पाटील प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना केतन पाटील एका साईडला पाहायला मिळतात। मॅन फ्रॉम सोनावे सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। दोन संघांमध्ये एक कडवी लढत कडवी झुंज ड्रॉ अँड ड्राय। पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 विश्वास गरत यांचा मात्र हा चेंडू स्पर्श होऊन जातोय। चेंडू या ठिकाणी निघून जातोय पंकज मडवी पुढे सरसावत आहे तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकता। दोन संघांमध्ये शेड्यूल नुसार मात्र हा शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय। जयेश पाटील या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत आमच्या मुख्य मंचावर। त्यांना कॉंग्रॅच्युलेशन असेल यावेळेला वाईटचा इशारा धावसंख्येत भर होते। वेल प्लेड वेल बॉलिंग नारायण अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी। मॅन फ्रॉम कोपर चा हा खेळाडू आपण पाहतोय। एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय। अप्रतिम चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो। एकदा वर्जित केली जाते बॅटची एज घेऊन काही गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं। विश्वास गरत अनुभवाचा खजिना आहे। या ठिकाणी मात्र अनुराग चव्हाण कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत। योगेश तरे जयेश पाटील अँड भावेश पाटील कॉंग्रॅच्युलेशन जयजी पाटील। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत आपण पाहू शकतात। 4 धावा पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट चेतन पाटीलचं मात्र नजरा पंकज पाटील पालन यांच्याकडे
कशाही पद्धतीने बाद करावा, परंतु या फलंदाजाला बाद करण्याची वेळ जरूर पाहायला मिळेल. एका साईडला संजय घरत, कृपेश पाटील, गोट्या, प्रफुल्ल वजे अर्थातच पिंटू वजे, राजेश घरत मॅचचा आनंद घेत असताना या मॅचकडे सर्वांच्या नजरा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज वेळा टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा उंची या ठिकाणी प्राप्त होत असताना आपण पाहू शकाल. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र या ठिकाणी सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने फेला डायरेक्ट हिट. मात्र पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. रिस्क घेण्याचा प्रयत्न केला चेतन पाटीलने. तो कदाचित बॅट हवेत असते तर जरूर या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. पंकज पाटील पालन यांना मात्र सिग्नल मिळालं असतं. रेड धोक्यावर हात देत आहेत. तेवढ्याच विदिन सेकंदामध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. अशा प्रकारचं मात्र यष्टीरक्षण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा स्पेशल खेळाडू डिसेबल क्रिकेट श्याम पाटील याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ती 6 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिले षटक पॉवर प्लेचं बंधनकारक आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी केली जाते. विश्वास घरात बोटांतील जादू, सहजता, सुंदरता काय असते याचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळतं. ऑफ साईडला हलक्याशा हाताने जंटल पुश केला जातोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर. पहिलं षटक साम्राज्य अधिराज्य प्रतिबिंब उमटवलं गेलंय. ते विश्वास घरतने पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली आणि परिपूर्ण जखडवून ठेवलं पंकज पाटील पालन, ज्या गेल्या मॅचमध्ये 50 धावांचं योगदान दिलं होतं. दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायर यायचंय. थर्ड अंपायर आपण यायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना गोलंदाज जयेश पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना या गोलंदाजाकडे तेवढी काबिलियत आहे, क्षमता आहे. विकेट टेकिंग गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी जरूर दर्शवत असताना आपण पाहतो. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग आहे. एका साईडला पंकज पाटील पालन यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र पॅडला जाऊन आदळतोय. पुल करण्याचा प्रयत्न होता, एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जयेश पाटील आक्रमकता गोलंदाजीच्या माध्यमातून सुंदररित्या पाहायला मिळते. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. जयेश पाटील सातत्य राखतोय. तुमचं सातत्य खूप महत्वपूर्ण भूमिका असते. एका साईडला पंकज पाटील पालन उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला. चेंडू मात्र या ठिकाणी जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. धीरज पाटील मॅग्निफिसंट फिल्डिंग, ब्रिलियंट, चांगलं एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा या फलकावर पाहायला मिळते. जयेश पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. षटक क्रमांक 2 आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. जयेशच्या हातखंडामधून स्लिप पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा, स्लिप मिड ऑफ, लॉंग ऑन वाईडिश घेतला जातोय. यावेळेला ऑन साईडला प्रणयचा मात्र हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार चेंडूला फेकून दिलाय मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावा. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर 14. 3 चेंडूचा खेळ झालाय. दमदार यावेळेला फटका पाहायला मिळाला. शानदार. पुन्हा एकदा ऑन साईडला त्याच रडार मध्ये चेंडू आला. स्टायलिश शॉट, सुपर टायमिंग. जवळजवळ चेंडू मात्र यावेळेला 89 मीटरवर जाऊन चेंडू हात होतोय. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. षटकार, अग्री प्रीमियर लीग षटकार येतोय.
6 धावा येताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 20 रन्स, 20 धावा. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 20 रन्स. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टाइमिंग, टी फॉर टेक्निक एंड टी फॉर टैलेंट. जबरदस्त. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, चेंडू मात्र संतोष पाटील या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत. यू वेट म्हणून सांगतायत, रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत पंकज पाटील पालन यांना सुद्धा माहिती आहे प्रणयने मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केले. सुंदररित्या मात्र प्रणयला प्रमोट केलं गेलं. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला मात्र फेकून दिले. 2 षटकार उत्तुंग पाहायला मिळाले. सुपर बॅटिंग. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय संतोष पाटील. त्या झेल या ठिकाणी आपण पाहतोय पंकज मडवी. जबरदस्त गुड कॅच, फलंदाज बाद. काय अप्रतिम या ठिकाणी आपण पाहू शकाल. सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला गेला. पंकज मडवी मॅन फ्रॉम चांदीपचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज पाटील पालन मात्र निराश हताश मनाने या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला ओमसाई बिलिव्हर सरपाडा संघाला पहिला मोठा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. धावांची गती 2 षटकांचा खेळ. अखेरीस जयेशने मात्र, मी म्हटलं होतं विकेट टेकिंग गोलंदाज आहे, जरी 2 षटकार आले तरी सुद्धा हार न मानणाऱ्यांपैकी एक असा गोलंदाज ज्याचं नाव जयेश पाटील. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 21 रन्स, 21 धावा. सचिन किनी मॅन फ्रॉम सोनावे. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. 2 षटकांचा खेळ. संघ जाऊन पोचते फलकावर. 21 रन, 10.50 ची सरासरी. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. सचिन किनी या खेळाडूंकडे सुद्धा मात्र या खेळाडूकडे क्षमता आहे. पाहायचं कशा पद्धतीने मात्र आज खऱ्या अर्थानं मात्र सोनावे संघ जरी असला प्रतिस्पर्धी तरी सुद्धा मात्र जिद्दीने खेळताना पाहायला मिळेल का. हे लीगच्या मॅचेसमध्ये तुम्हाला एकाच घरात बंधू जेव्हा असतात त्यावेळेला मात्र आमने सामने कित्येक वेळा आपण पाहिलंय. परंतु क्रिकेटवरच्या जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही मात्र अंगी असताना तुम्हाला खेळावंच लागतं. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी विश्वास करत एकदा वर्जित केली जाते. जेव्हा एक गाव एक संघ असतं, विश्वास करत मात्र सोनावे संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतं. सचिन किनी त्या संघामध्ये खेळतात. रुपेश घरत असतील, प्रणय घरत, आज यांना मात्र मौका मिळालाय. केतन पाटील सारखा खेळाडू, योगेश सारखा खेळाडू आपण पाहिला असेल. या अगोदर मात्र प्रवीण घरत यांना सुद्धा आपण पाहिलं असेल. प्रमोद ठाकूर हे सुद्धा चांगले खेळाडू होते, परंतु स्वर्गीय जेव्हा त्यांना देवाज्ञा झाली तेव्हा काटाळीच्या मैदानात प्रवीण घरतने अर्धशतक त्यांना अर्पण केलं गेलं होतं. तो अजून सुद्धा नजारा माझ्या डोळ्यासमोर आहे. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. यष्टीरक्षक चेतन पाटील आज त्यांचा मात्र या स्पर्धेमध्ये बोलबाला पाहायला मिळत नाहीये, परंतु चांगला खेळ दर्शवतील का या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघांवर दबाव आहे, परंतु त्या दबावाला न जुमानता चांगलं क्रिकेट खेळणं हेच मात्र तुमचं कर्तव्य. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून जातोय. ही ताकद आहे विश्वास घरत यांची. अचूक टप्प्यावर भेदक मारा, अनुभवाचा खजिना, ज्यांनी मात्र आपल्या जीवनामध्ये भरपूर चढ उतार पाहिलेत, हार जीत पाहिलेत, उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि खास करून संकटाच्या नद्या पार केलेत, असा गोलंदाज विश्वास घरत पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर या ठिकाणी 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 22. हलक्याच्या हाताने प्रणय, सेन्सिबल क्रिकेट. सचिन किनी यांनी सांगितलं रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नको प्रणय. हे षटक मात्र आपण सावध पवित्र घेऊ. सावध पवित्रा घेत असताना सिंगल डबलला कन्वर्ट करू आणि तदनंतर आपण त्या एंडने गेल्यानंतर मात्र धडाकेबाज खेळी करू, हे मात्र वाक्य त्यांनी सूचित केलं असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 24 रन्स. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 24. बलचंद्र पाटील सरपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. सातत्याने 6वा दिवस सकाळच्या सत्रात उपस्थित असतात. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. वेळेला हलक्याच्या हाताने MS धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डेंजर झोन कडे. सचिन किनी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हा करता करता रेस घेण्याचा प्रयत्न केला, फलंदाज बाद आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी
जयेश पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय त्याच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून चेंडूला फेकणं कठीण असतं, परंतु या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड सॉलिड पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहतोय सचिन केने एक धाव वेगाने घेतली गेली होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असताना मात्र त्या ठिकाणी बॅट स्लाइड झाली नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. धावसंख्या 25 रन, 25 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट. धावचित बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं हेच आपण पाहतो. खऱ्या अर्थानं सुसाईड म्हणून ओळखलं जातं हा शब्द आपण पाहतो. देवानंद वजेसाहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या 25. सरळ बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 रन, 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजून 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. तत्पूर्वी पाणी प्राशन केलं जातं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 26 रन. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं डिस्कस चालू आहे, त्याकरता मात्र तिचे वाजंत्र थांबवलं गेलंय. तुषार घरत तुका या नावाने ओळखले जातात. न्यू मॅन इन ऑन द क्रीज. संतोष पाटील कॅप उतरवतात अर्थातच गोलंदाजी मार्कवर. चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा डिस्कस केल्या जातोय मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ तोडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. MM सोनावे इंडियन. चेतन पाटील कूल माइंडेड मात्र कॅप्टनशिप कशी करावी हे त्यांनी दाखवलं. एका साईडला पंकज पाटील पालन यांनी मात्र सर्व खेळाडूंना घेऊन जाणारं हे मात्र व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. खरा कर्णधार तोच असतो, मात्र सर्व खेळाडूंना एकत्रित घेऊन जातो. कल्पेश पाटील मडवी यांना सुद्धा आपण पाहिलं. शौर्य वॉरियर्स भामटपाडा संघाला मात्र घेऊन पुढे आले आणि तिथपर्यंत मात्र त्या एक लेवलपर्यंत पोहोचले गेले. क्रिएटिव्ह लेवल माकण्याचे जर पाहिलं तर संतोष मडवी घेऊन जातात. ते खेळाडूंना घेऊन जाणं खूप गरजेची गोष्ट असते. एखादा तोच चांगला सर्वोत्तम नेता असतो जो मात्र आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जात असतो. तसंच क्रिकेटमध्ये सी फॉर कॅप्टनशिप, सी फॉर कॉन्फिडन्स ह्या खूप गोष्टी मायने राखतात. क्रिकेटचा अर्थ 7 शब्दांचा आहे. तो पूर्णपणे खेळाडूंना महत्त्वपूर्ण ती माहिती असायलाच हवी. अर्धवट ज्ञान हा मात्र खूप धोकादायक ठरतो. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय क्रिकेटच्या मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा चूक पद्धतीने तुषार घरत. या ठिकाणी मात्र केतन पाटील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. कदाचित बॅटची एज यावेळेला पाहायला मिळाली आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आकाश पाटील आम्हाला दर्शवतात की 27 धावा फलकावर पाहायला मिळतात. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अमित पाटील यष्टीरक्षकाची भूमिका साकारताना मॅन फ्रॉम नौसई. वेळेला पाहिलं सुंदररित्या हा चेंडू मात्र पाहायला मिळत नाहीये. खूपच बाहेर असल्या कारणाने जय पवार वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. संतोष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे प्रदक्षिणा प्रणय घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव. महालेख कन्स्ट्रक्शन यांच्याकडून मात्र तुषार घरत तुका यांना मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल प्रति षटकारामागे.
धावसंख्या 29, 29 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर संतोष पाटील. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत पाहायला मिळतं संतोष याच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सामना करेल तो प्रणय. यावेळेला पुलचा फटका. पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. 6 धावन करता. गुड शॉट बाय प्रणय. ही स्पर्धा जवळजवळ 4,50,000 एवढे वॉच केलंय या अग्री प्रीमियर लीगला. क्या बात आहे नितेश पाटील. जबरदस्त आपण पाहतो. धावसंख्या फलकावर 35, 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले ते 3. थोडासा शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला. हा आवडीचा चेंडू असतो प्रत्येक फलंदाजाच्या. शॉर्ट पिच चेंडू 1 ते 2 फूट मात्र अगोदर चेंडू पाहायला मिळतात. ओरपिच चेंडू हे सुद्धा मात्र आवडीचे असतात चेंडू एखाद्या फलंदाजाच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 रन. फुलटॉस चेंडू हा तर मात्र खूपच आवडीचा. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावन करता. गुड शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. काही कमालीचा फटका. श्रीकांत भोईर आणि नितेश कदम यांचं षटकाराने स्वागत अग्री प्रीमियर लीग मध्ये. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम वेलकम वेलकम. धावसंख्या षटकाराने या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 41 रन्स, 41 धावा. सुंदर फटका. सोने पे सुहागा या ठिकाणी पाहायला मिळतो. गिफ्ट आलं होतं ते स्वीकारण्याचं काम केलं फलंदाज प्रणयने. संतोष पाटील यांच्याकडून गिफ्ट दिलं. फुलटॉस चेंडूला थारा नाहीये. आयुष्यात मित्रांनो 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि फुलटॉस चेंडू आलेला हा कधीच वाया घालवायचा नसतो. तेच काम केलं प्रणयने. सुपर बॅटिंग. ऑन साईडला व्यवस्थित बॅटच्या टप्प्या आला नाही. एकदा वर्जित केली जाते. जयेश पाटील पुढे सरसावतात. मॅन फ्रॉम उमरोळी. एकदा वर्जित केली जाते आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 42 रन्स, 42 धावा. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 42 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साईडला. सुंदर मात्र या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. क्लास कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर रिजनला मात्र चेंडू या ठिकाणी निघून जातोय. चेंडूला स्टॉप केला जाईपर्यंत तत्पूर्वी जर आपण पाहिलं पंकज मडवी सुंदर एफर्ट त्या ठिकाणी घेत असताना आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तिहेरीने धावसंख्या 45, 45 धावा. जबरदस्त. ज्या अनुषंगाने फलंदाजी करायची आहे. कितव्या षटकामध्ये एवढ्या धावा आल्या पाहिजेत हे कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळते प्रणयच्या बॅटमधून. 19 धावा तब्बल या षटकामध्ये पाहायला मिळाला. संतोष पाटीलचे पहिले 3 चेंडू पहा जे आपल्याला पाहायला मिळाले. पहिले 2 चेंडूवर 2 धावा फक्त 3 धावा खर्च केल्या. एक वाईट आला ज्यामध्ये आणि तदनंतर मात्र अटॅकिंग मूड मध्ये प्रणय पाहायला मिळाला. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि धावसंख्या 45 रन, 45 धावा. अग्री प्रीमियर लीग 2021 चा हा शानदार थरार टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. चेंडू घ्या. दुसरा चेंडू द्यायचंय. चेंडू दुसरा द्यायचंय. 45 चांगले स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकांत भोईर, नितेश कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करेन आपण सन्मानानं व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. अग्री प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. या ठिकाणाहून मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. सगळे 2 पंच आहेत. बहाडोली प्रीमियर लीगला सुद्धा ते उपलब्ध झाले होते. यस मनोज पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यांना मान सन्मान देणं हे आपलं आद्य कर्तव्य. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 45 रन, 45 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज मडवी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पंकज मडवी खूप सुधारणा केली या गोलंदाजाने. संदीप संघातून संतोष मडवी यांच्या संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळालं. जयेश किनियाच्या संघातून हिरेन पाटील, संदीप मडवी हे मात्र भरपूर खेळाडू. वैभव हे सुद्धा लेफ्ट हँडेड गोलंदाज होते. हेमंत हे सुद्धा गोलंदाज होते. खास करून स्वर्गीय सदानंद याचं नाव घेईन. जबरदस्त खेळाडू होता. अप्रतिम अफलातून. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळवलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 46 रन, 46 धावा.
सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकाल. पंकज मडवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळेला शफल झालंय ऑन साईडला. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. ओम साई बिलिव्हर सरपाडा स्टँडला सलामी देताना आय एम ऑलवेज रेडी. 16 चेंडूमध्ये घणाघाती फलंदाजी करताना झंझावती. 16 चेंडूमध्ये 38 धावा, 5 षटकारांचा समावेश. क्या बात आहे. इनक्रेडिबल इनिंग. 237 चा स्ट्राईक रेट बाळगतोय. जबरदस्त या ठिकाणी. धन्यवाद जतीन किनी. धावसंख्या फलकावर 52, 52 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. एबी डिव्हिलियर्स, ब्रँडन मॅक्युलम, ग्लेन मॅक्सवेल, तिलक रत्ने, दिलशान या 4 खेळाडूंची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. शफल झाला आणि चेंडूला मात्र या ठिकाणी धाडलं गेलं. पुन्हा एकदा मात्र त्या स्टँडला सलामी देताना आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांना सलामी देताना पाहायला मिळतात. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 56 धावा, 56. सुपर बॅटिंग, क्लास फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक्स ज्याला म्हटलं जातं, शक्तीपेक्षा युक्तीचा श्रेष्ठ मात्र या ठिकाणी उपयोग केला जातोय. गुड बॅटिंग बाय प्रणय, अप्रतिम. धावांची गती फलकावर 56 रन. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ऑन द विकेट. यावेळेला ऑफ साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 57 धावा, 57. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. धावा थांबवल्या होत्या पहिल्या 3 षटकांमध्ये. 26 धावा होत्या. तदनंतर जर आपण पाहिलं तर नंतर 19 धावा आणि या षटकामध्ये सुद्धा दमदार 12 धावा. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक नव्हता. अजित पुत्रन या ठिकाणी वळत आहेत, पंख खुले करतायत. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 58 रन्स, 58 धावा. चेंडू फेकून झालेत या ठिकाणी. 5 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला बॅटन पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना सरळ चेंडू निघून जाईल. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 59 धावा, 59 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 5 षटकांचा खेळ झालाय. सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. कारण पहिली फलंदाजी करणारा संघ स्ट्रॉंग असेल. कारण सेकंड इनिंगमध्ये पाहायचं थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळेल. थोडंसं हवेचा झोत थांबेल का. परंतु दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कोणता सामना कधी झुकेल, कोणता संघ कोणावर वर्चस्व गाजवेल हे येणारी वेळच दर्शवणार आहे. 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 59. 59 धावा, 42वा हा सामना क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसात तृतीय स्थान ग्रुप ए आणि तृतीय स्थान ग्रुप बी, द्वितीय स्थान ग्रुप बी, द्वितीय स्थान ग्रुप बी ए अशा पद्धतीने मात्र सामने पाहायला मिळतील. प्रथम स्थान ग्रुप ए आणि प्रथम स्थान ग्रुप बी हे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. हे 3 प्रथमतः सामने. त्यानंतर विजेता एलिमिनेटर 1, विजेता एलिमिनेटर 2, विजेता एलिमिनेटर 3, उपविजेता क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 1 वर्सेस क्वालिफायर 2 ग्रँड फिनाले असं उद्याचं शेड्यूल पाहायला मिळेल. मोठा फटका ऑन साईडला. चेंडू मात्र यावेळेला चेतन पाटील पुढे सरसावत आहेत. एकदा वर्जित, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकतात. 61 धावा. प्रणय आतापर्यंत स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. 18 चेंडूमध्ये 43 धावांचं योगदान देतोय. अर्धशतक या ठिकाणी झळकावेल का पाहायचंय. येणारी वेळ दर्शवेल. पुन्हा एकदा तुषार घरत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. सबमरिंग डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने. शेवटचं षटक मात्र जयेश पाटील यांच्याकडे मात्र सुपूर्त केले गेले. जयेश, समोरचा फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. हे दर्शवत असताना मी माझी गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी आलोय. धावांची गती फलकावर 61 धावा. यावेळेला ऑफ साईडला ऑन दी अप जबरदस्त इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे निघून जातोय 4 धावांकरता. गुड शॉट, क्लास टायमिंग. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा मात्र हा स्ट्रोक पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट टायमिंग.
यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर धावसंख्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 65 धावा 65 रन्स. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 65. प्रथम फलंदाजी करताना ओमसाई बिलिव्हर सरपाडा. यावेळेला पाहिलं निळ्या चेंडूला सोडून दिलं. बाकीचं काम पंचांवर सोपवलं मिस्टर जय पवार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टप्पा अचूक पद्धतीने नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. आमचे 2 कॅमेरामॅन दक्ष आहेत, डोळ्यात तेल ओतून कार्यरत सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आजचा 6वा दिवस. अनुराग चव्हाण मॅन फ्रॉम कमारे अँड राहुल कुंभार मॅन फ्रॉम पालघर. अप्रतिम गुड डिलिव्हरी. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालाय आणि सॅक्रिफाईस करण्यासाठी मात्र या ठिकाणी भाग पाडलं गेलंय. या चेंडूवर मात्र पाहायचं आहे मोठा फटका येईल तर अर्धशतक मात्र या ठिकाणी झळकावेल. 43 या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र अजून एक चेंडू फक्त शेष राहिला गेलाय किंवा 43 झालेले आहेत. परंतु जास्तीत जास्त स्वतःपेक्षा संघाला किती गरज आहे हे प्रणयने दाखवून दिलंय. सुंदर खेळी आतापर्यंत पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून आणि मिस टायमिंग झालेले नाही आहेत. कॉन्फिडंटली स्ट्रोक पाहायला मिळाले आपल्याला प्रणयच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होतोय मॅन फ्रॉम सरावली. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट 49 वर मात्र या ठिकाणी नॉट आउट. तुषार गरजने कदाचित स्ट्राईक दिली असती तर एक धाव मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली असती. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाली. जाऊन पोहोचते 72 धावा. 73 रन्स टू विन असतील. 72 धावा 73 धावांचं लक्ष. श्रीकांत भोईर एक चांगले पंच आहेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करेन. किशोरजी वजय या स्पर्धेचे खजिनदार किशोरजी वजय यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. श्रीकांत भोईर पंच आहेत आमचे जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. चिखलपाडा मॅन फ्रॉम वेलकम श्रीकांतजी भोईर. श्रीकांतजी भोईर या स्पर्धेला आवर्जून उपस्थित झालेले आहेत. चिखलपाडा या गावातील सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी नितेश कदम फोटोमध्ये कॅप्चर करत असताना योगेश तरे सल्लागार आहेत या स्पर्धेचे. तसेच नितेश कदम यांचं यथोचित स्वागत सन्मान मी किशोरजी वजय यांना विनंती करेन की आपण नितेश कदम यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. 6 षटकांमध्ये आता मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. टार्गेट तर 73 आहे परंतु किती षटकांमध्ये पूर्ण करायचे आहेत. सेव्हन्टी रन्स टू विन आहेत.
आमचे लाडके क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांच्या माहितीसाठी की हा सामना खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि तेच नेट रन रेट या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यांच्या माहितीसाठी की किती षटकांमध्ये अचीव करायचे आहेत धावा त्यासाठी सामना थांबलेला आहे बाकीचं काही नाही आहे प्रेक्षकांसाठी आम्ही माहिती देतोय चला सामना स्टार्ट या ठिकाणी करायचा आहे चला पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये जातील
चला मॅच स्टार्ट होते. चला समोरून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. चला मॅच स्टार्ट या ठिकाणी केली जाईल. चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. ओम साई बिलिव्हर्स सरपाडा. एक बोल ना बोलू ना. पाच षटक आणि एक चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या धावा अचीव करायच्या आहेत. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. 5.1 षटकांमध्ये मात्र आपण पाहतो या धावा अचीव करायच्या आहेत त्या MM सोनावे इंडियन्स या संघाला. स्टार्ट ऑफ द मॅच. जिंकण्याच्या ईर्ष्याने मात्र या ठिकाणी उतरले दोन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. रेऑन सुपर किंग्स बहाडोली संघाचे कल्पेश कुडू या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. 73 धावांचं 74 धावांचं एकंदरीत 73 धावांचं लक्ष्य आहे. 73 रन्स टू विन असतील. 5.1 चेंडूमध्ये अचीव करावे लागतील. दोन्ही फलंदाज विस्फोटक विध्वंसक आहेत, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला टॅलेंट दाखवावं लागेल. आत्मविश्वासी यशाची गुरुकिल्ली म्हणून संबोधली जाते. सामन्यामध्ये मात्र संघर्ष आहे, कारण चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल ही स्पर्धा आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं हार्दिक स्वागत. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. गोलंदाज संतोष पाटील मॅन फ्रॉम सफाळे. डावकुरे हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म गोल्डन नीरा. पहिला चेंडू या वेळेला मात्र दमदार सुरुवात होते. नोचा इशारा बिमरच्या स्वरूपात. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावन करता. गुड शॉट. स्वरांगी शिवतेज वॉरियर संघाला मात्र या ठिकाणी स्टँडला सलामी देताना 4+1 कमरेच्या वरती होता बिमरच्या स्वरूपात. आणि या वेळेला चेतन पाटीलने मात्र या ठिकाणी आघात जरूर केलाय चौकाराच्या साहाय्याने. 5 धावा. देन फ्री हिट. फ्री हिटचा सिग्नल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन पाटील ती जिद्द, ती चिकाटी, तेच कसब कला कौशल्य पणाला लावून खेळेल का, तर संतोष पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतो या नूतन नगरीच्या क्रीडा नगरीमध्ये. ऑन साइडला फ्री हिटचा सिग्नल जरूर होता. चेंडूला मात्र या वेळेला फ्लिकचा स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडूचा पाठलाग करताय. तत्पूर्वी मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. अमित पाटील एका साइडला मॅन फ्रॉम नवसाई, तर चेतन पाटील याच त्या खेळाडूच्या गेल्या वर्षामध्ये 400 धावा त्याच्या बॅटमधून रेहान सुपर किंग्स बहाडोली संघातून खेळताना आल्या होत्या. परंतु यंदाच्या वर्षात त्याचा बोलबाला राहिला नाही. परंतु महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये या ठिकाणी धावा येतील का. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा 7 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू होता, मात्र या वेळेला आपण पाहतोय स्वतःवर हिट करत असतील चेतन पाटील, कारण फुलटॉस चेंडू बाईच्या स्वरूपात. 1 धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या बाईच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाचं या वेळेला आपण पाहतो यष्टी पूर्णपणे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे बीट झाले होते. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अशा प्रकारची कामगिरी होईल हे अमित पाटील याच्याकडून अपेक्षा नव्हती, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ती अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. वेलकम दीपेश कुडू, आपलं हार्दिक स्वागत. एक ग्रुप संघातून खेळताना 125 धावा त्यांच्या हायस्ट स्ट्रेकर आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम नवसाई, ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक स्वर्गीय प्रकाश पांडुरंग पाटील स्मृती चषक सायवनच्या मैदानात. ॲडव्होकेट नवीन घरात पुन्हा एकदा मॅच पाहण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होत आहेत.
जितेश वजे हे सुद्धा मात्र साखऱ्यावरून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. थँक्यू व्हेरी मच जितेशजी. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. तू चल मैं आया ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट. या पण ऐकूया सुमधुर संगीत. धावसंख्या 8. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत ते 4. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं बंधन कितन पाटील यांना सुद्धा प्रमोट केलं गेलं होतं, परंतु जिम्मेदारी या ठिकाणी व्यवस्थित सांभाळता आली नाही आणि एम सोनावे इंडियन संघ मात्र या ठिकाणी थोडासा बॅकफुटला येत असताना पॉवरफुल गोलंदाजी लेजंड क्रिकेटर आहेत संतोष पाटील. सफाळे संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. मैत्री सफाळे, पंकज पाटील पालनसारखा जर एक्सपिरियन्स खेळाडू संघामध्ये असेल तर जरूर त्याचा फायदा होत असतो. आपण कित्येक वेळा पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तन्मयला मात्र या ठिकाणी आज प्रमोट केलं गेलंय 4थ्या स्थानावर. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला खेळायचं होतं ऑन साईडला. बॅटचा टो लागतोय. चेंडू मात्र शॉर्ट मिड ऑफला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 9. गौरव तरे मॅचचा आनंद घेताना जीटी आपल्याला पाहायला मिळतात. डॅशिंग अँड डायनिंग पर्सनॅलिटी विक्रमजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांतजी किनी असतील, संदेश पाटील, प्रशांत पाटील, संदेश पाटील, विशाल पाटील, राहुल गरत, देवानंद वजे उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित गावड खूप मेहनत या व्यक्तिमत्वाने घेतले. वैभव घरत. यावेळेला ऑन साईडला चेतन पाटील थांबणार नाहीयेत. आता मात्र या ठिकाणी मात्र करारे प्रहार करावेच लागतील. थांबला तो संपला. धावांची गती फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते. ती जाऊन 13 धावा, 13 रन्स. थँक्यू. तर धावांची गती 13 रन्स. धावसंख्या 13, 13 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र दमदार सुरुवात. मनोज तरे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावांची गती फलकावर 13, 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत विलास पाटील सर, प्रदीपजी गरत, मंडप डेकोरेटर्स. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मंडप डेकोरेटरची पाहायला मिळते. नेहमीच आमच्या कलागुणांना ते वाव देणारे पाहायला मिळतात. नितेश कदम, बालचंद्र पाटील, श्रीकांत भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. 13 रन्स, 13 धावा, 73 धावांचं लक्ष. यावेळेला अप्रतिम ही खासियत आहे. जबरदस्त हाईटचा पूर्णपणे मात्र उपयोग करत असताना आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेतन पाटील या खेळाडूवर सर्व पूर्णपणे नजरा असतील. हलक्याशा हाताने सुंदररित्या मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय सचिन किनी. पूर्णपणे फुटचा वापर करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलंय ते तन्मय यांना आणि यावेळेला तन्मय याला बाद केलं गेलंय ते धावचीच्या स्वरूपात आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर ती आतापर्यंत 15 धावा. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट. चेतन पाटील या खेळाडूकडे सुद्धा ॲबिलिटी आहे. पंकज पाटील पालन यांच्याकडे सुद्धा ती कॅपेबिलिटी आहे. मात्र आता यावेळेला आपण पाहतोय संघर्ष जारी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या मैदानात जो जिता वही सिकंदर सातत्याने आपण पाहतो. धावांची गती 15 धावा. रियान सुपर किंग्स बहाडोली जे आपण पाहतोय गेल्याच वर्षामध्ये कल्पेश कुडू यांच्या संघामध्ये 400 धावांचा रतीब पाहायला मिळाला होता. रनरअप राहिले होते आणि त्यांच्या संघामध्ये 3 षटकारांसाठी कल्पेश कुडू यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज.
यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण संदेश यांच्या माध्यमातून धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीयेत. जेवढ्या धावा येतील चेतन पाटील यांच्या बॅटमधून तेवढ्या मात्र उपयुक्त असतील, परंतु पंकज पाटील पालन अनेक फलंदाजांना मात्र पूर्णपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. अर्थातच क्रिकेटमधील ज्ञान काय असतं, गोलंदाजीचं ज्ञान काय असतं हे मात्र त्याला ठाऊक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 15 रन्स, 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. यशाचा सोपा मंत्र आहे, मी हे करणारच. यावेळेला ऑन साईडला हा झेल खूप महत्वपूर्ण आणि यावेळेला झेल सुटतोय. चेतन पाटील सारख्या फलंदाजाचा झेल सुटलाय. अर्थातच येणाऱ्या चेंडूंवर कर्दन काळ. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. पालन यांच्या षटकामध्ये जर षटकार येत आहेत प्रत्येक चेंडूवर, चेतन पाटील यांनी जर ठोठावले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 16, 16 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल चेतन पाटीलने. हे जीवदान मिळालंय, संजीवनी मिळाले. बाउन्स या ठिकाणी आपण पाहतोय खूपच अवाक्याच्या बाहेर अनपेक्षित बाउन्स होता आणि म्हणूनच लेग स्क्वेअरचे पंच मात्र या ठिकाणी दक्ष होते, ॲग्री होत आहेत. स्वतः पंकज पाटील पालन की हा खूपच अवाक्याच्या बाहेर होता आणि त्याच कारणाने 1 बाउन्स आणि वाईटचा इशारा या 2 गोष्टी मात्र पंचांनी अद्ययावत केल्या. धावांची गती फलकावर या ठिकाणी 17. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ही ताकद आहे. कारण ज्या वेळेला त्यांना आम्ही मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला तुमचा फेवरेट चोंडी कोणता आहे, तुमची लेंथ अँड लाईन, तर त्यांनी सांगितलं की बाउन्स जो होतो तो मात्र खूप या चेंडूला मी बीट करतो पूर्णपणे खेळाडूंना, फलंदाजांना, आणि तेच मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. पंकज पाटील पालन राईट ओव्हर द विकेट. आता मात्र खाली निघून जातोय चेंडू. हे वेरायशन आहे, ही ताकद, धारदार गोलंदाजी, अफाट वेग, चातुर्य आणि मिश्रण या 3 गुणांचा मिलाफ अर्थातच पंकज पाटील पालन. नाईस बॉलिंग. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. अजून सुद्धा 73 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा धावा जर आपण पाहिल्या 55 धावांचा अजून सुद्धा आपण पाहतोय की लक्ष असेल. एकंदरीत आपण पाहतोय 56 धावांचं एकंदरीत लक्ष असेल. थँक्यू व्हेरी मच श्रीकांत भोईर आणि नितेश कदम. आपण आलात या मंचावर, शोभा वाढली. धावांची गती स्कोरबोर्डवर 17 धावा. तर 2 षटकांचा खेळ झालाय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम सुरेख चेतन पाटील. जबरदस्त आक्रोश स्टँड मध्ये होत असताना आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. स्वप्नील पाटील डॉन मॅचचा आनंद पूर्णपणे लयलूट करतायत. सुंदररीत्या आपण पाहतोय. पिपेरी या ठिकाणी घेऊन येत असताना ते भोंगे जबरदस्त अप्रतिम आपण पाहतो. ज्या पद्धतीने असं श्रीलंका वेस्ट इंडिज मध्ये आपल्याला पाहायला मिळतं IPLच्या माध्यमातून. आणि या वेळेला मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. कोणता फलंदाज बाद, तर चेतन पाटील. पूर्णपणे पाणी फिरलं. जबरदस्त, याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. काही जबरदस्त पाहायला मिळालं, परंतु या फलंदाज धीरज पाटील यांनी प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवलं नाही. फलंदाज बाद होताना चेतन पाटील पाहतायत, त्यांच्याकडे रिॲक्शन पहा. महत्वपूर्ण सामना होता. फलंदाज बॅक टू द डगआउट. बिग विकेट. नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगिरी नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL. तर धावांची गती जर आपण पाहिली, सर्व आशा आकांक्षा होत्या त्या चेतन पाटीलवर.
परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होत आहे चेतन पाटील. धीरज आता मात्र काय करेल, आपल्या संघासाठी कितपर्यंत योगदान देईल पाहण्यासारखं असेल. चेतन पाटील या ठिकाणी आपण पाहतोय मॅन फ्रॉम अगरवाडी. याच त्या गोलंदाजाने मात्र पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये खरोखरच वाखणण्याजोगे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. चेतन पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना महेश राऊत चिखलपाडा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 40+ हाताळतात. वेलकम महेशजी राऊत, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 19 धावा. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं होतं. षटक क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4. धावसंख्या 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. यावेळेला आपण पाहिलं तर डॉटवर डॉट चेंडू निघून येत आहेत. कारण चेतन पाटील याच्यावर पूर्णपणे मदार होती. चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. ऑफ साईडला या ठिकाणी आपण पाहतोय नोमॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. संतोष पाटील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेकडे वळाले, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. उद्याच्या दिवसात जरूर या मैदानाला वळतील, कारण उद्याचा स्पेशल डे आपल्याला पाहायला मिळेल. दशरथ पाटील यांचं समालोचन आपण पाहणार आहोत आणि मिलन बँड पथक. आक्रोश होईल पूर्णपणे. चारही बाजूने मात्र पॅक स्टेडियम या ठिकाणी पाहायला मिळेल. धावांची गती स्कोरबोर्डवर जर आपण पाहिलं तर 20 रन्स 20 धावा. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. पंकज पाटील पालन प्रत्येक खेळाडूला घेऊन चालतायत सुंदररित्या. मात्र असंच कॅप्टनशिप असणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. पंकज पाटील पालन इज द कॅप्टन्सी मटेरियल असं म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती फलकावर 20 रन्स. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी. उद्याच्या दिवसात 3 संघ एक ग्रुपमधून आपल्याला पाहायला मिळतील. क्रिएटिव्ह 11 माकणे, शौर्य वॉरियर्स भामटपाडा आणि स्वरंगी शिवतेज वॉरियर्स. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न सावध पवित्रा या ठिकाणी घेतला जातोय. संतोष पाटीलच्या माध्यमातून एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 21 धावा. धावांची गती स्कोरबोर्डवर 21. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. किशोरजी वजय आमच्या ऑन स्क्रीनवर, साईड स्क्रीनवर खजिनदार या स्पर्धेचे ब्लॅक अँड ग्रे कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डॅशिंग अँड डायनामिक. अप्रतिम गुड डिलिव्हरी. राकेश कुडवार के स्पोर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. एन्जॉय करतायत या मॅचचा. क्रिकेट आहे, क्रिकेट पार्ट ऑफ द गेम. वर्षातून एकदाच मात्र सर्व खेळाडू एकमेकांना भेटतात. इतरत्र भेटतात, परंतु असा माहोल फक्त एकदाच पाहायला मिळतो. अग्री बांधवांचं यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू तुषार करत थोडीशी चूक करतायत. 1 धाव निश्चित स्वरूपात. 1 धावेने काही फरक पडणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. जय पवार लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन दर्शवतायत. 22च्या स्वरूपात 1 धाव वर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 रन्स 23 धावा. अप्रतिम स्विंग अँड सिम. जबरदस्त टप्पा पाहायला मिळाला. पाच चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला सुंदर कनेक्ट झालाय, परंतु या ठिकाणी चेंडू विसावला गेलाय. सुंदररित्या मात्र झेल टिपला गेला. फलंदाज बाद. निकेत अप्रतिम गुड कॅच. फलंदाज बाद. लागू
आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार ही वाघाची जात नाही डरणार जरा गिरी खवलला आगरी कोली खवलला तुम पल्लाला जागा नाही उरणार आगरी कोली खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार कोली खवलला तुम पल्लाला जागा नाही उरणार आगरी कोली खवलला तुम पल्लाला जागा नाही उरणार तर धावांची गती 23 रन्स 23 धावा 4 षटकांचा एकंदरीत खेळ झाला. 2 स्पेल फेकले ज्यामध्ये 1 विकेट आणि 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळाला. 3च्या इकॉनॉमीने सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तुषार घरत यांना मात्र पुढे आणला जातो. एक ॲज अ ऑलराऊंडर सफाळी संघातून बिलॉंग करताना सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. हळूहळू विजयाचा सुगंध जरूर दरवळेल कारण 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकाल. 12-50चं समीकरण. चेतन पाटील ज्या वेळेला बाद झाले धावचीच्या स्वरूपात तिथेच थोडाफार सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. धीरजने मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवायला हवं होतं परंतु चातुर्य त्या ठिकाणी दाखवता आलं नाही आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. MM सोनावे इंडियन्स त्यावेळेला सुंदररित्या मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल. आराम के साथ मात्र चेंडूला कलेक्ट करतात त्या ठिकाणी प्रणय. काही जबरदस्त तुफानी फलंदाजी झंझावती झुंजार वादळी खेळी पाहायला मिळाली प्रणय याच्या बॅटमधून. असं नाही आहे की मिस टायमिंग मात्र खेळत होते. ॲक्युरेट जे मात्र फटके येतात क्रिकेटच्या खेळामध्ये ते फटक्यांची आतषबाजी अचूक फटक्यांची निवड आणि आमच्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी पाहायला मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली 25 धावा. केवळ आपण पाहिलं तर वाईटचा इशारा पुन्हा एकदा लगातार. संध्याकाळचं सत्र आहे. अजित पुत्रांना व्यायामाची गरज आहे आणि ते मात्र या ठिकाणी एक्सरसाइज होते या ठिकाणी दर्शवत आहे सुद्धा. पुन्हा एकदा गोलंदाज बॅटचे एज घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 27 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. स्पर्धेचे अध्यक्ष सागरजी घरत सफाळी गटमधून उपाध्यक्ष सातत्याने 4 वर्ष पुन्हा एकदा एक्सरसाइज या ठिकाणी करण्याचा मोका मिळतोय. देवानंद कृष्ण वजय उपाध्यक्ष या स्पर्धेचे पाहायला मिळतं सातत्याने. MPL मात्र अध्यक्ष आहेत. कमिंग सून लवकरच येते नेक्स्ट मंथमध्ये. आपल्याला चेंडूला फक्त वळण दिला जातोय वळवलं गेलंय. 22 फेब्रुवारी पासून मात्र त्या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला आणि पूर्व विभाग पाहायला मिळणार आहे. मनोजच्या माध्यमातून 22 फेब मात्र जबरदस्त पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय बॅटचं टॉप एज इन दी एअर. चेंडू हवेत. यस इज गॉन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. धावसंख्या 29. 29 धावा 5 चेंडूचा एकंदरीत खेळ आतापर्यंत समाप्तीवर झालाय. तुषार घरत तुका या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न एन्जॉय करतात फलंदाज सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि 5 षटकांचा खेळ झाला. फक्त आता औपचारिकता बाकी राहिली की काय असं दृश्य पाहायला मिळतं. विजयाचं या ठिकाणी जरूर समीकरण पाहायला मिळतं. ते प्रतिस्पर्धी संघ ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा रत्नकांत पाटील खुश असतील आपल्या संघावर कारण ज्या पद्धतीने संघ मालकांना काय अपेक्षा असते खेळाडूंनी चांगला खेळ दर्शवावा. नेहमीच क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणा जर असेल तर नक्कीच सत्याचा विजय नेहमीच सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विचारसरणी तुमचं कोऑर्डिनेट खूप महत्त्वाची भूमिका असते. तुमचं तालमेल या खेळामध्ये मात्र कधीही असं समजू नका क्रिकेटच्या मैदानात जेव्हा तुम्ही उतरता की माझ्यामुळे संघ आहे हे मात्र विसरा. संघामुळे मी आहे म्हणून मात्र चांगल्या प्रकारचा खेळ मी साकारतोय. या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा चेतन पाटील यावेळेला क्लीन बॉल तेज तरार चेंडू फर्निचर डिस्ट्रॉइड फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. एकच वाघ महाराष्ट्राची शान हाय आगरी दादा. दिसाय दिसते भोळ तरी समजून करे साधा. चारी दिशी हाय दरारा आमचा कुणाला नाही भिणार. चारी दिशी हाय दरारामचा कुणाला नाही भिणार. तर धावांची गती स्कोरबोर्डवर आपण पाहतो 29 धावा. मात्र जवळजवळ सामन्याच्या औपचारिकता फक्त बाकी राहिले. रवींद्र पाटील सरपाडा यांच्याकडून पंकज पाटील पालन यांच्यासाठी 700 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी. MM सोनावे इंडियन्स एका साईडला मात्र चांगला खेळ साकारला गेला होता, परंतु ओम साई बिलिव्हर्स सरपाडा बिलिव्हर्स या नावातच बिलीव्ह आपल्याला पाहायला मिळतो. जो विश्वास त्यांनी दाखवलाय 5.1चं टार्गेट असताना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मात्र इथे ऑलरेडी 2 चेंडू निघून गेलेत आणि अर्धा पल्ला अजून सुद्धा मात्र या ठिकाणी पार केलेला नाहीये धावसंख्येचा. MM सोनावे इंडियन्स या संघाने क्रिकेटच्या मैदानात एका खेळाडूवर निर्भर राहणं खूप कठीण असतं. पंकज पाटील पालनबाज झाला. प्रणयने आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारली. म्हणून खेळाडूंमध्ये मात्र ती क्षमता असणं खूप गरजेची गोष्ट आहे. एक काळ असा होता की मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना बाद करा हे वाक्य म्हणायचे इम्रान खान, पाकिस्तान संघाचे तेज तरार गोलंदाज. आणि ज्या वेळेला बाद करायचे त्यावेळेला सामना मात्र ऑटोमॅटिक पाकिस्तान संघाकडे झुकायचा. परंतु काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला, सिच्युएशननुसार मात्र खेळाडूंचं मात्र आपण पाहतो की हे क्रिकेट मात्र आता फॅशन क्रिकेटकडे सुद्धा वळताना आपण पाहतो. सोयी सुविधा आपल्याला पाहायला मिळाल्या, पॅकर्स मिळाले, स्पॉन्सरशिप मिळायला लागल्या, सर्व काही गोष्टी आपण पाहतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी सर्व पंच, तदनंतर या ठिकाणी स्कोरर ऑफिशियल मनोज पाटील, आमचे साथी समालोचक, सर्व कमिटी मेंबर्स, अध्यक्ष सागरजी गरज, उपाध्यक्ष देवानंदजी वजे, खजिनदार किशोरजी वजे, सल्लागार योगेशजी तरे, संतोषजी घरत, प्रसिद्धी प्रमुख रुपेशजी पाटील, सर्व ऑल टीम या ठिकाणी त्यांचं धन्यवाद व्यक्त. या ठिकाणी विलास पाटील सर उपस्थित झाले, प्रदीपजी घरत, बालचंद्र पाटील, मनोजजी तरे, सर्व राकेशजी कुडू, अनिल घरत, प्रचित पाटील, वैभवजी घरत. झार और समाप्त झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी समाप्तीवर झालेली असताना षटक 700 रुपये आलेले आहेत रवींद्र पाटील सरपाडा यांच्याकडून पंकज पाटील पालन यांना. आणि नो डाऊट अबाउट इट मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिस्टर प्रणय. अजित गावड आपण यायचं आहे मुख्यमंचासमोर. या गौरव कुडू टेंबोडेवरून या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी. विकी वजे थँक्यू. माट्या सर्वांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा दिवस जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा उद्याच्या दिवसात जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल. हे डिसिप्लिन आहे. MM सोनावे इंडियन जरी त्यांचा प्रवास समाप्त झाला तरी सुद्धा शेक हँड करून मात्र बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. मंगलकेनी, मनोज पाटील आणि विश्वास गरत या त्रिमूर्तींचं खरोखरच आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. ओम साई बिलिव्हर्स सरपाडा, रत्नकांत पाटील खुश असतील आपल्या संघावर. पंकज पाटील पालन आपण यायचं 700 रुपयांचं कॅश प्राइज रवींद्र पाटील सरपाडा यांच्याकडून आलेला आहे. आणि तदनंतर या ठिकाणी आपण पाहतो की मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रणय 49 नॉट आउट. जबरदस्त वादळी खेळी पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊन राकेश कुडू यांना मी विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे प्रणय यांच्यासाठी. प्रणय आपण यायचंय. धन्यवाद बालचंद्रजी पाटील.
तर या पण मॅन ऑफ द मॅच अनुराग चव्हाण त्या ठिकाणी मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. ॲक्युरेट लक्ष जास्तीत जास्त द्यावं लागत असेल तर कोणाला तर कॅमेरामॅन. प्रोप्रायटर नितेश पाटील यांना सुद्धा मात्र सर्व प्रेक्षकांचा भार सांभाळावं लागतं, कमेंट्स पासून ते कॉलपर्यंत. संजय किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी खूप सुवर्ण असेल. पाहायचं आहे कशा पद्धतीने आज गेम प्लॅनिंग करतील, यात काही शंका नाही आहे.